फुकट तिथं प्रकट ह्या म्हणीचा अर्थ पहिल्यांदा मला आज समजला. तुम्हाला पण समजेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या मंगळसूत्राची ऑर्डर आज बऱ्याच दिवसानंतर होती. नवरात्री संपले तरी पण मला काही देवीचं दर्शन घ्यायला जायला टाईमच भेटत नव्हता. फायनली नवमी झाल्यानंतर 10व्या दिवशी आम्ही गेलो होतो देवीची ओटी भरण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये एका गोल्ड शॉपची ओपनिंग झालं होतं. तिथं आम्ही ज्वेलरी पाहण्यासाठी गेलो होतो, कारण तिथे नवीन नवीन डिझाईन असतील ह्या पाहायला गेलो होतो. तर तिथं त्यांनी सांगितलं की प्रसाद आहे तर तुम्ही घेऊन जावा. मला वाटलं पूजेचा प्रसाद म्हणजे शिरा वगैरे असेल, म्हणून आम्ही खाली गेलो होतो. तिथं जेवण होतं. जेवण तर खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी हा ड्रेस ट्राय केला. तर तुम्हाला वाटलं असेल की ही माझी दिवाळीची शॉपिंग झाली की काय, तर अजिबात असं नाही आहे. ह्या माझ्या फ्रेंडचा ड्रेस आहे. तिने दिवाळीसाठी घेतला आहे. पण ड्रेस कोणी पण घेऊ द्या, ट्राय तर मलाच करायचा असतो. आणि खरंच खूप छान पण वाटत होता आणि मला प्रचंड आवडला. पण हा लास्ट पीस होता तिने सांगितला. आणि तुम्हाला काय वाटतं या ड्रेसची प्राईस काय असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हेही तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.